आई बाबा म्हणजे आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की ही पूजा तुमच्या दोघांच्या हातून व्हावी, विशेषतः आईंच्या हातून. म्हणजे याला आता पूजा म्हणा किंवा उद्घाटन म्हणा, पण काम सुरू व्हायच्या आधी पूजा होणं गरजेचं असं मला वाटलं. अरे नाही, छानच कल्पना आहे की. काय दिलं तुम्हा? नाही हो ना, आहे कल्पना चांगलीच आहे, पण माझी काय गरज आहे तिथे? तुम्ही जा ना. नाही ठीक आहे, गॅरेज आहे छोटंसं, त्यामुळे तुम्ही नाही आलात तरी चालेल, दॅट्स ओके. अरे नाही नाही, तसं नाही. नाही खरंच सांगतो, गॅरेज आहे, कशाला येत आहे तुम्ही? सुरुवात करतो काम. अरे नाही, खरं तर मलाच जायचं होतं, पण काय तू कुठेही बाहेर जायचं नाहीयेस, तुला माहितीये ना, घराबाहेर पाऊल नाही टाकायचंयस तू. तुला हवं असेल तर मी जाते तुझ्याऐवजी. मी पूजेची सगळी तयारी करतो, मी फोन करतो, तोपर्यंत तुम्ही निघू नका. हा, ऊन पण असेल ना तिकडे. आई थँक्यू, मी आलेच. सावली, हळूहळू वहिनी. काय झालं वहिनी, तुम्ही बाहेर का आलात? तिलोत्तमा मॅडमने सांगितलेलं ना तुम्हाला. सावली ऐक ना, ते सगळं जाऊ दे, आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. वेळ कमी आहे म्हणजे? आपल्याला आता लगेच निघावं लागेल. आई बाबा दोघेही बाहेर चाललेत. दोघेही एकत्र बाहेर चाललेत? असं काय केलं तुम्ही? ते सगळं जाऊ दे ना सावली, आता सगळं सांगत बसले ना, आता खूप उशीर होईल आपल्याला. जा पटकन आवरून ये. ऐका ना, मला अजूनही हे सगळं चुकीचं वाटतंय. सावली, माझ्या श्रद्धेसाठी आणि बाळाच्या भविष्यासाठी मी एवढा मोठा धोका पत्करलाय ना, मग मला खात्री आहे की अंबाबाई आपल्याला नक्की साथ देते, सांभाळून घेते. नको ना एवढी काळजी करूस, काही होणार नाही. चल पटकन हो, मी येते तुमच्यासोबत, पण अजूनही भीती वाटते मला. सावली नको घाबरूस, मी आहे ना तुझ्यासोबत, काही होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. जा प्लीज पटकन आवर, मी आलेच 2 मिनिटात. कधी येणारी मुलगी? वहिनी, सावली चल पटकन, आपल्याकडे फक्त 2च तास आहेत. तेवढ्यात आपल्याला देवीचं दर्शन घेऊन ओटी भरून परत यायचं. चल ना पटकन. निघूया. ऐक, तू पुढे जाऊन रिक्षा पकड, मी येते मागून हळूहळू. अहो नाही, मी तुम्हाला अशा अवस्थेत एकटं कसं सोडू? चालायला त्रास झाला तर? सावली काही त्रास होत नाही, 7वाच महिना आहे फक्त. मी येते हळूहळू, जा ना पटकन प्लीज. बरं, नीट या. काय कुठे निघाली दोघींची स्वारी? हॅलो. होय होय, मी 24 तास कडक पारा ठेवून उभा आहे मी. अहो काल चांगला चान्स मिळाला होता, पण काय करणार, तो सारंग होता ना तिच्यासोबत. तुम्हीच तर म्हटले होते की एकटीला गाठायचं म्हणून. ती एकटी सापडतच नाहीये, तरी बघतो मी. होय होय, चालतंय चालतंय. ते सगळं ठीक आहे, पण मला ना तुमची काळजी वाटते. जर समजा मॉम लवकर परत घरी आल्या आणि त्यांनी तुम्हाला इथे पाहिलंच नाही, तर मी त्यांना काय उत्तर देऊ वहिनी? तर ऐक ना, आई बाबा परत यायच्या आत आम्ही नक्की येऊ. पण जर चुकून ते आले लवकर तर एक काम कर, त्यांना असं सांग की मी माझ्या रूममध्ये आराम करते आणि मी झोपताना सांगून गेले की मला कोणी डिस्टर्ब करू नका. चालेल ना? बरं, आणि सावलीबद्दल विचारलं तर काय सांगू? मी रेकॉर्डिंगला गेले असं सांगा, म्हणजे शंकाच येणार नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय, आणि या रिस्कमध्ये तुम्ही मला पण ओढताय. आधीच या घरात माझ्यामुळे एवढे प्रॉब्लेम झाले आहेत, उद्या जर काही गडबड झाली तर मी काय करायचं वहिनी? तारा, इतकी वर्ष तुम्ही
सावलीला तुमच्या कोट्यात सामील करून घेतलंय ना, मग आता असं समज की त्याचीच ही भरपाई आहे. प्लीज. बहिणी लगेच मागचं नका ना काढू तुम्ही. ठीक आहे, तुम्ही आत्ता लवकर निघा म्हणजे लवकर परत याल. हां, मी सांभाळेन इथलं. थँक्यू तारा मॅडम. ठीक आहे, तुम्ही जा लवकर. चल चला. रिक्षा. दादा 2 मिनिटं थांबाल का? माझी बहिणी येते. हो हो, बसा. बोल रे. सावली निघाली इकडून. एकटीच आहे ना? कोणी सोबत नाहीये ना तिच्या? नाही नाही, एकटीच आहे. उडवून टाक तिला. खेळ खल्लास कर तिचा आज कायमचा. होऊन जाईल आज. प्रत्येकाची वेळ असते सावली. आजवर तुझी वेळ होती म्हणून नेहमी हरवत आलीस मला, पण आज माझी वेळ आली. आज तुझा काटा कायमचा काढणार मी सावली. आज तुझा खेळ संपला. गेली गेली. चल 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 लवकर. चल 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 मागत. चल 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 चल. दादा आता जरा स्पीडने चालवा ना हो, पोचायचं आम्हाला. बहिणी स्पीडने चालवा काय? काही गडबड नाहीये. दादा सावकाश चालवा तुम्ही प्लीज. अहो ताई, काय काळजी करू नका तुम्ही. अगदी 5 मिनिटात पोहोचते बघा तिथे. हा? हो पण खड्ड्यातून जरा सांभाळून चालवा. अहो ताई, काय काळजी करू नका. अगदी व्यवस्थित पोहोचवतो तुम्हाला मी. तेवढं कळतंय आम्हाला. हा? बस आरामचे. हो.